गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत समाज कल्याण परीक्षा 2024 ज्या परीक्षेची जाहिरात होऊन बरेच एक महिना होऊन गेलेला आहे. बरेच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील. या परीक्षेकरिता आपल्याला शेवटचे 60 दिवस म्हणजे 2 महिन्यामध्ये ही एक्झाम होणार आहे. तर याचं एक योग्य प्रकारे आपल्याला नियोजन कसं करायचं आहे, कोणते टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत, किती विषय आहेत, अभ्यासक्रम काय असणार आहे, त्याची परीक्षा वगैरे संदर्भात आपण सर्व डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, आपण नवीन असाल तर शेअर पण करायचं आहे, तसेच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे. ओके, त्या अगोदर आपल्या बघूया डबल ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी समाज कल्याण विभाग बॅच 2025 स्टार्ट झालेली आहे. सर्वांकरिता ऍडमिशन ओपन आहेत. यामध्ये बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे. पहिल्या 50 विद्यार्थ्यांकरिता डिस्काउंट ठेवण्यात आलेला आहे. तसेच टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स पण अवेलेबल असणार आहेत. या बॅचची जी फी आहे अगदी कमी शुल्कामध्ये 2500 रुपयामध्ये तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आहे. बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010457760 या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. आपण बघूया आता नेमकं समाज कल्याण विभाग मध्ये अभ्यासक्रम काय आहे आणि नेमकं नियोजन कसं करायला पाहिजे, आपल्याला पास होण्याच्या दृष्टीने किती पर्यंत कट ऑफ वगैरे लागेल या परीक्षेचा. समाज कल्याण परीक्षा 2024 करिता ही एक्झाम सर्वप्रथम लक्षात घ्या कधी होणार आहे. आता एफडीए ची एक्झाम 30 डिसेंबर दिलेली आहे डेट त्याची. त्यानंतर आयसीडीएस असेल आणि त्यानंतर समाज कल्याणची डेट वाढल्यामुळे परीक्षा थोडी लांब जाऊ शकते. ठीक आहे, फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये एक्झाम होण्याची शक्यता आहे. कोणामार्फत घेतली जाणार आहे? ऑनलाईन स्वरूपामध्ये ही टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम काय दिलेला आहे? मराठी विषयाचे 25 प्रश्न असणार आहेत. सेकंड आहे इंग्लिश 25, त्यानंतर जीके करिता 25 प्रश्न आणि लास्टचा आहे तो मॅथ रिझनिंग याचे 25 प्रश्न असणार आहे. असे एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांकरिता ही परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम असणार नाही. कोणत्याच प्रश्नाला तुमचं चुकलं तरी निगेटिव्ह मार्क होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला 100 पैकी 100 क्वेश्चन एक्झाम मध्ये सर्वप्रथम तर सॉल्व्ह करायचे आहेत. जे येतील किंवा जे येणार नाही तरी पण ते तुमच्या अभ्यासाच्या याच्यावरती सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामध्ये बघा मराठी या विषयाकरिता डबल ओ अकॅडमी मध्ये शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत. तसेच एमसीक्यू स्वरूपामधल्या पण नोट्स अवेलेबल आहेत. त्याकरिता तुम्हाला महत्वाचे जे टॉपिक आहेत मराठी या विषयाचे, यामध्ये संधी असतील, शब्दाच्या जाती, शब्दसिद्धी करून जा, म्हणी, वाक्प्रचार यावरती बऱ्यापैकी प्रश्न विचारले सध्याचे जात आहेत. आता बीएमसी ची एक्झाम चालू आहे त्यामध्ये असा आपल्याला निर्देशनास आलेला आहे. त्यांनी जास्तीत जास्त भर म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी असतील, शब्दसिद्धी, शब्दशक्ती, वाक्यपृथक्करण असेल या टॉपिक वरती भर दिलेला आहे. त्यानंतर इंग्लिश मधील ते सेम टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्ही बुक रेफर करू शकता. त्यानंतर जीके मध्ये जे विषय आहेत यामध्ये इतिहास असेल, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज, चालू घडामोडी या साऱ्या विषयाचे प्रश्न तुम्हाला जीके सामान्य ज्ञान मध्ये विचारले जाणार आहेत. आणि राहिला नंतरचा मॅथ आणि रिझनिंग 25 प्रश्न आहेत. त्याचं तुम्हाला डिटेल मध्ये आपण बघूया. नेमका आता 60 दिवसाचं योग्य प्रकारे नियोजन कसं असायला पाहिजे. तुम्ही जर फुल टाइम अभ्यास करत असाल तर किती तास झाला पाहिजे अभ्यास? 12 तास. ओके, 12 तास अभ्यास झाला पाहिजे. कारण तर तुम्ही जेवढी जास्त मेहनत घेसाल तेवढं तुम्हाला मार्क चांगले पडणार आहे. त्याचं जे कट ऑफ आहे 200 पैकी 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत. 180. ओके, तुम्हाला पण माहिती असेल, जे काही जुने स्टुडंट आहेत त्यांना माहिती असेल 180 170 प्लस कट ऑफ लागतो. म्हणजे आपल्याला 80-85 क्वेश्चन 100 पैकी बरोबर आले पाहिजेत. याचा तुम्ही एक तर अभ्यास करताना समोर सिलेबस ठेवायचा आहे. अगोदरचे क्वेश्चन असतील पीवायक्यू झालेले कोणत्याही एक्झामचे तुम्ही टॉपिक वाईज अगोदर काढून ठेवायचे आहे. यामध्ये 12 तासाच्या नियोजनामध्ये प्रत्येक विषयाला 2 तास तुम्ही द्यायला पाहिजे. 2 तास मध्ये थेरी टॉपिक असतील, त्या समजा तुम्ही प्रयोग अभ्यासला असेल तर या प्रयोगवरती जे प्रकार आहेत मुख्य 3 आणि बाकी जे असतील त्या सर्व प्रकारावरती तुम्ही एमसीक्यू सॉल्व्ह करणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला किती अभ्यास झालाय किंवा समजलंय प्रयोग हा चॅप्टर
ते एमसीक्यू मधनं तुमच्या निर्देशनास येऊ शकते. त्यानंतर जो शेवटचा टायमिंग आहे रात्रीचा 2 तासाकरिता तुम्ही मराठी आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल, सराव करसाल, तेवढं तुम्हाला कमी कालावधीमध्ये प्रश्नांची उत्तरे सॉल्व्ह करता येणार आहेत. त्यानंतर जीके सर्वात व्हास्ट सिलेबस आहे बाकी विषयापेक्षा. यामध्ये भरपूर विषय समावेश करण्यात आलेला आहे. तुम्हाला महाराष्ट्र इतिहास वाचावा लागणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास असेल, त्यानंतर भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, चालू घडामोडी अपडेट तुम्हाला डेली बघावे लागणार आहेत. डेली 1 तास तरी तुम्ही चालू घडामोडी करिता देणे गरजेचं आहे. 5 ते 6 प्रश्न तुम्हाला करंट रिलेटेड विचारले जाणार आहेत. त्यामध्ये प्रादेशिक असेल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर जो विषय आहे भूगोल असेल, अगदी सोप्या आउट ऑफ मार्क घेण्याची तुम्हाला त्यामध्ये संधी आहे. इतिहासाकरिता त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कठारे किंवा गाठर सरांचं बुक रेफर करायचं आहे. भूगोलकरिता के सागर पब्लिकेशनचं खतीब सरांचं त्या बुक मधील जे महत्वाचे किंवा डब्ल्यू अकॅडमी मध्ये शॉर्ट नोट्स काढलेले आहेत, जीकेच्या वन लाइनर नोट्स आहेत, तसेच जीकेचे एमसीक्यू पण अवेलेबल आहेत. 6000 एमसीक्यू प्रत्येक टॉपिक वाईज आहे सेपरेट. तुम्हाला तो टॉपिक वाचल्यानंतर लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करता येणार आहेत. हे झालं सर्व आपलं नियोजन. तुम्हाला किमान फुल टाइम जर देत असाल अभ्यासाकरिता तर 12 तासामध्ये तुम्ही काही तास लाईव्ह लेक्चर पाहू शकता. ओके, तुमचे 6 तास समजा 6 क्लास पाहण्याकरिता जात असतील तर उरला तुमच्याकडे 6 तासाचा कालावधी. 6 तासामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाला वेळ देऊ शकता. ओके, त्यानंतर तुम्ही जर पार्ट टाइम जॉब करत असाल किंवा फुल टाइम करत असाल तर तुमच्याकडे अभ्यासाला किमान सकाळी 2 तास आणि रात्रीला 2 तास असे 4 तास अभ्यास होणे गरजेचं आहे. बाकी रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये तुम्ही जे लेक्चर आहेत महत्वाचे, इंग्लिश असेल, मराठी, जीकेचे, ते पाहू घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा डब्ल्यू अकॅडमी मध्ये जे बॅच स्टार्ट झालेली आहे, यामध्ये अन्न औषध प्रशासन फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे. कमी दिवस राहिले, 20 दिवसामध्येच तुम्हाला आता अभ्यास करावा लागणार आहे. तांत्रिक विषयासही ती बॅच असेल. 999 रुपयामध्ये तुम्हाला बॅच परचेस करता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करणे गरजेचं आहे. ओके, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, तसे नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू सर्वांचे.